धारणी तालुक्यातील डिजिटल हरिसाल येथे एका दलित व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या दुकानाच्या टीनशेडसह संडास बाथरूमची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। राजकुमार मोहोड यांच्या ताब्यात 2001 पासून असलेल्या या जागेवरील बांधकामाची काही व्यक्तींनी तोडफोड केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी मोहोड यांनी धारणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। धारणी तालुक्यातील डिजिटल हरिसाल गावात तोडफोडीची घटना समोर आली आहे। राजकुमार मोहोड यांच्या म्हणण्यानुसार 2001 पासून त्यांच्या ताब्यात असलेल्या दुकानाच्या टीन शेडसह पक्के संडास आणि बाथरूमची गावातील काही व्यक्तींनी तोडफोड केली आहे। या घटनेची माहिती मिळताच राजकुमार मोहोड यांनी कोणताही विलंब न करता धारणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणातील संबंधित व्यक्ती डिजिटल हरिसाल गावातीलच असल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे। तसेच या प्रकरणात सरपंचाचा हस्तक्षेप असल्याचाही आरोप करण्यात आला असून या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। एक गरीब दलित व्यक्तीच्या बांधकामाची अशा प्रकारे तोडफोड करण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राजकुमार मोहोड यांच्या कुटुंबियांनी केली आहे। राजकुमार मोहोड हे हृदयविकाराने त्रस्त असून त्यांच्यावर यापूर्वीही शस्त्रक्रियाही झाली आहे। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा कुटुंबियांकडून व्यक्त केली आहे। तोडफोड नेमकी कोणत्या कारणावरून करण्यात आली आणि या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे याचा तपास आता पोलिसांकडून केला जाणार आहे। डिजिटल हरिसाल येथे टीन शेडसह संडास बाथरूमची तोडफोड झाल्याच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे। तक्रारदारांच्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी होणे अपेक्षित असून तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण आणि संबंधितांचा भूमिका स्पष्ट होणार आहे।